नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनला तन्वीच्या जागेवरती सायली दिसत असते. तो अतिशय प्रेमाने तिचा हात हातामध्ये घेतो आणि एकटक तिच्याकडे पाहत असतो. आता प्रत्यक्षात ती तन्वी असते, त्यामुळे सर्वांनाच खूप आश्चर्य वाटतं. प्रताप अर्जुन समोर चुटकी मारतो आणि अर्जुन भानावर येतो. त्यावेळेस तन्वीला तिथे पाहून त्याला धक्काच बसतो आणि त्याचा मूड पुन्हा जातो. तो लगेचच हात बाजूला करतो. तन्वी म्हणते की अरे लाजतोयस काय, सगळी आपलीच माणसं आहेत. पूर्णाजी म्हणते अगं तन्वी, तू लाजायचंस, तू नवरी आहेस ना. अस्मिता म्हणते अर्जुन तन्वी, एकदा हळद लागली की लग्न लागेपर्यंत मान खाली करायची, वर करायची नाही. रविराज म्हणतो अस्मिता, तू तर एकदम टिपिकल नंदेसारखी वागायला लागलीस. अश्विन म्हणतो उद्यानंतर आता दादाची नजर जी खाली जाणार आहे ती आयुष्यभर वरती येणार नाही. सगळे त्याला खूप चिडवत असतात. चैतन्यला मात्र अर्जुनच्या मनाची हालत पूर्ण माहीत असते. त्याला त्याची खूपच काळजी वाटत असते. पूर्णाजी सर्वांना त्याला हळद लावायला सांगते. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. प्रतिमा देखील त्याला हळद लावायला येते, पण तिला जाणवतं की अर्जुन खुश नाहीये. तितक्यात नम्रता आणि ईश्वरी तिथे येतात. ईश्वरी म्हणते की हे अर्जुन सुभेदारांचीच हळदी चालू आहे ना. प्रताप म्हणतो की हो, पण आपण कोण. ईश्वरी दोघींची ओळख करून देते. नम्रता म्हणते तुम्ही आहेरांच्या साड्यांची ऑर्डर दिली होती ना, त्या आत्ता आम्ही घेऊन आलोय. कल्पना म्हणते एकदम फास्ट सर्व्हिस आहे हा तुमची. ईश्वरी त्यातील आहेराच्या साड्या काढून विमलकडे देते. नम्रता म्हणते की आम्ही निघू का आत्ता. तितक्यात पूर्णाजी त्यांना थांबवते. अगं मुहूर्ताच्या वेळेला आला आहात तुम्ही, शुभ कार्य चालू आहे घरामध्ये, तुम्ही ही नवऱ्या मुलाला हळद लावून घ्या. ईश्वरी म्हणते तुम्ही ना आम्हाला खूप मोठा मान दिलाय. आलोय आम्ही नवऱ्या मुलीच्या साड्या घेऊन, पण जाणार नवऱ्याला हळदी लावून. आणि आज माझी खात्री आहे की दादांची उष्टी हळदी त्यांच्या बायकोलाच लागणार. सर्वांना तिचं बोलणं जरा विचित्र वाटतं. ईश्वरी पुन्हा शब्द फिरवते. ईश्वरी अर्जुनला हळद लावते. कोणाचंही आपल्याकडे लक्ष नाहीये हे पाहता क्षणी ती तिच्या पिशवीमधून दुसरा हळदीचा बाऊल काढते आणि तो चेंज करते. अर्जुनची उष्टी हळद ती बॅगेमध्ये ठेवून देते आणि दुसरा बाऊल घेऊन ती तन्वीला म्हणते की ही तुमच्यासाठी खास हळद, आणि ती तन्वीला हळद लावते. ईश्वरी सवयीप्रमाणेच बोलून जाते की चला निघतो आम्ही, झालं आमचं काम. सर्वांना जरा आश्चर्य वाटतं. नम्रता लगेच शब्द फिरवते म्हणजे आमच्या साड्या देऊन झाल्यात, आता आम्ही निघतो. आणि दोघीही तिथून निघून जातात. आता इकडे सायली देखील हळदीसाठी खूप छान तयार झालेली असते. कुसुम तिचं कौतुक करते, किती छान दिसतीयस, माझीच नजर नको लागायला. तितक्यात ईश्वरी आणि नम्रता उष्टी हळद घेऊन तिथे येतात. सायलीला खूप आनंद होतो त्यांना पाहून. अगं किती वेळापासून मी तुमची वाट पाहतीये. ईश्वरी म्हणते आमची वाट पाहतीयस की उष्ट्या हळदीची वाट पाहतीयस. सायली खूपच लाजते. नम्रता म्हणते सायली ताई, तुझंच काम करत होतो म्हणून आम्हाला उशीर लागला. कुसुम म्हणते म्हणजे अर्जुनची उष्टी हळद मिळाली. नम्रता सायलीकडे उष्ट्या हळदीचा बाऊल देते. नमू सांगते की ताई, तू जे म्हणाली होतीस ना तसंच झालं. आम्ही बरोबर मुहूर्ताच्या वेळेला साड्या घेऊन पोहोचलो. आजी म्हणाल्या तुम्ही पण हळदी लावायची. सायली म्हणते की आमच्या पूर्ण आजी खूप प्रेमळ आहेत. एवढं सोहळ्याला गेल्यानंतर त्या तुम्हाला असंच सोडणार नाहीत हे मला माहिती होतं. ईश्वरी म्हणते मग काय, अर्जुन सरांची उष्टी हळदी अंदर आणि तन्वीच्या गालावरती दुसरीच हळदी लागली. नम्रता म्हणते की ही हळदी लागण्याचा मान फक्त तुझा आहे. त्या दोघीही छान सायलीला हळद लावतात. सायली म्हणते की तुमचा अगदी खारीचा वाटा आहे, पण खारीच्या मदतीशिवाय कोणताच पूल बांधता येत नाही. तुमच्या अगदी छोट्याशा मदतीने सुद्धा मी माझ्या माणसांच्या अगदी जवळ पोहोचणार आहे. ईश्वरी म्हणते सायली ताई, आता इथून पुढे सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. अगदी बढिया. सर्वजण हसू लागतात. सायली तर खूपच खुश असते. आता इकडे सायली बॅग भरायला घेत असते. त्यावेळेस कुसुम तिला पाहून खूपच इमोशनल होते. सायली, मला असं वाटतंय तू बॅग अशी भरतीयस की जसं काही इथे येणारच नाहीये. सायली म्हणते येईल का कुसुमताई, पण एक माहेरवाशीन म्हणून. लग्न झाल्यानंतर तेच माझं सासर असणार आहे ना. कुसुम रडतच म्हणते असं कसं ग तुझं लंगडं मान, तुझी पाठवणी सुद्धा आम्ही नीट करू शकणार नाही. सायली म्हणते कुसुमताई, माझ्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, बाबांच्या चेहऱ्यावरती राग आहे, तरी सुद्धा मनामध्ये किती प्रेम आहे. यापेक्षा दुसरा आशीर्वाद कुठला हवा आहे. कुसुम सायलीच्या लहानपणीच्या आठवणी काढून खूपच भावूक झालेली असते. कुसुम विचारते की उद्या सायली तू जेव्हा सासरी जाशील त्यावेळेस तुला बघायला मधुभाऊ येतील की नाही मला माहित नाही. सायली म्हणते तरीही त्यांचे संस्कार घेऊन मी गृहप्रवेश करणार आहे. त्यांची प्रत्येक शिकवण मला आयुष्यभर पुरणार आहे. कुसुम म्हणते दुःखातही सुख बघावं ते कुणी शिकावं तुझ्याकडून. मी काही मधुभाऊंसारखी तुला शिकवण वगैरे दिली नाही, पण असं म्हणून ती एक साडी तिला गिफ्ट करते. सायलीला ती साडी खूप आवडते. ती स्वतःच्या जवळ ती साडी करते आणि उद्या लग्नामध्ये तुझा आशीर्वाद म्हणून मी हीच नेसेल असं सांगते. कुसुम म्हणते की तू आणि अर्जुन अगदी सुखाचा संसार करा, पण अजूनही माझ्या मनामध्ये भीती आहेच ग. लग्न झाल्यानंतर सुभेदार तुला घरामध्ये प्रवेश देतील ना, कारण त्यांचा टोकाचा राग मी पाहिलाय.
सायली म्हणते की त्यांचं टोकाचं प्रेमही तितकंच आहे ग. आणि माणसं मुळातच मनाने चांगली असली ना की त्यांना आपलंसं करणं आणखी सोपं असतं. तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती की मी हे करू शकेल? तेव्हा दोघीही अतिशय प्रेमाने एकमेकींना मिठी मारतात. तितक्यात चैतन्य कॉल करतो. तो सांगतो की सायली वहिनी, तू लग्नाच्या हॉलपर्यंत पोहोचू नाहीत यासाठी तन्वीने खूप कडेकोट बंदोबस्त केलाय. प्रत्येक गेटवरती सिक्युरिटी गार्ड आहेत. तुला आत येणं खूप कठीण होणार आहे. सायली म्हणते असू द्यात चैतन्य भाऊजी, कठीण आहे पण अशक्य तर नक्कीच नाही. मी जे ठरवले त्याच्यामध्ये अजिबात बदल होणार नाही. आता दुसऱ्या दिवशी अर्जुन लग्नासाठी तयार झालेला असतो. अश्विन म्हणतो की आजपर्यंत मी पाहिलेल्या नवरदेवांपैकी तू सर्वात हँडसम नवरदेव दिसतोय. अर्जुन मात्र स्तब्ध तसाच बसलेला असतो. चैतन्यही त्या ठिकाणी येतो. पाठोपाठ प्रतिमा आत्या देखील तिथे येते. प्रतिमा अर्जुनला विचारते की तू तयार आहेस ना? म्हणजे मनाने तयार आहेस ना असं विचारते मी. खुश आहेस का तू? अर्जुन सांगतो की आयुष्यात सगळ्याच गोष्टी स्वतःच्या आनंदासाठी करायच्या नसतात. काही गोष्टी दुसऱ्याच्या आनंदासाठी सुद्धा करायच्या असतात. प्रतिमा म्हणते की हो नक्कीच, पण लग्न ही त्यातली एक गोष्ट नाहीये. अर्जुन म्हणतो की तू कुठलेही मनामध्ये डाऊट्स ठेवू नकोस. मी लग्न तुझ्याच मुलीशी करेल. प्रतिमा जायला निघते तितक्यात तिची नजर अर्जुनच्या बॅगेमध्ये असलेल्या सायलीच्या ओढणीकडे जाते. मुळात तिला माहिती नसतं की ती ओढणी सायलीची असते. ती ओढणी हातामध्ये घेऊन अतिशय प्रेमाने तिला स्पर्श करते. चैतन्याला हे पाहून खूपच आश्चर्य वाटतं पण तो काहीही बोलत नाही. प्रतिमा म्हणते की अर्जुन, ही किती ओढणी सुंदर आहे ना, आणि तुझ्या आजच्या ड्रेसवरती ती खूपच शोभून दिसेल. असं म्हणून अर्जुनच्या गळ्यामध्ये ती ओढणी टाकते. अर्जुनला मागचे क्षण आठवतात. प्रतिमा म्हणते की या ओढणीचा स्पर्श सुद्धा किती हळूवार आहे. आज तुझं लग्न लागत असताना ती अशीच राहू देत, माझा आशीर्वाद म्हणून आणि तुझ्या होणाऱ्या बायकोचं प्रेम म्हणून. प्रतिमा तिथून निघून जाते. अर्जुनचे डोळे मात्र चांगलेच पाणवतात. चैतन्याला हे पाहून खूप आनंद झालेला असतो. अश्विन म्हणतो कमाल आहे रे, अचानकपणे प्रतिमा आत्याला ही ओढणी तुझ्या गळ्यामध्ये घालावीशी का वाटली असेल? अर्जुन म्हणतो की मलाही माहीत नाही. चैतन्य म्हणतो असू देत ना, पण तुझ्या पूर्ण आउटफिटला ना ही ओढणी खूपच शोभून दिसते. असं म्हणून चैतन्य त्याचा एक फोटो काढतो. चैतन्य लगेच बाहेर निघून जातो आणि सायलीचा कॉल त्याला येतो. सायली विचारते की चैतन्य भाऊजी, मला असं अचानक का वाटलं की यांनी माझी आठवण काढली आहे? मी यांच्या खूप जवळ आहे. चैतन्य म्हणतो पण तो तर तुझी आठवण सततच काढत असतो. सायली म्हणते पण मग मला आत्ताच असं का जाणवलं? चैतन्य म्हणतो कारण तुमची टेलिपॅथी ना माइंड ब्लोईंग आहे. थांब, मी तुला एक फोटो पाठवतो, बघतो. असं म्हणून अर्जुनचा फोटो तिला पाठवतो. सायली तो फोटो पाहून अतिशय आनंदित होते. सायली म्हणते की आत्ता मला कळालं की मला असं का जाणवलं. आता इकडे प्रिया सुद्धा लग्नासाठी तयार झालेली असते. ती स्वतःशीच म्हणते की गेली 1.5-2 वर्ष मी या क्षणाची वाट बघत होते. खूप प्लॅन, खूप मेहनत, खूप रिस्क, आज सगळं संपणार. प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ सौ तन्वी अर्जुन सुभेदार आज फायनली जिंकणार आणि ती सायली रडत बसणार. इकडे सायली कुसुमला सांगते की आपण लग्नासाठी निघालोय खरं, तर फार आपण फार्म हाऊस पर्यंत पोहोचू, पण आपण आत कसं काहीच कळत नाहीये. कुसुम म्हणते तू फक्त तुझ्या लग्नाचा विचार कर आणि तुला जे काही टेन्शन आलंय ना ते माझ्यावरती सोड. सायली म्हणते त्यांनी काय होणार आहे, आपल्याला आत जायचा मार्ग मिळणार आहे. कुसुम म्हणते हो, तो मार्ग मी आधीच शोधून ठेवलाय, कारण मी तुझी फक्त बहीण नाहीये, आई सुद्धा. आता तुला लग्न मंडपापर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी. सायली विचारते की तू नक्की काय करणार आहेस कुसुमताई? कुसुम म्हणते की हे तुला तिथं गेल्यानंतर कळेलच, पण देवी आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या खांद्याला खांदा लावून मी उभी आहे. ती अतिशय प्रेमाने तिला मिठी मार. आता दोघीही जाण्यासाठी निघतात, पण सायली म्हणते की कोणाचा तरी आशीर्वाद मिळाला असता तर खूप बरं झालं असतं ग. तिला आता मनोमन मधुभाऊंची खूप आठवण येत असते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वी आणि अर्जुन दोघेही लग्नाची विधी करत असतात. होम पेटलेला असतो. अर्जुन मात्र स्तब्ध तसाच बसलेला असतो. तन्वी गुरुजींना म्हणते की गुरुजी, आता हा विधी संपत आलाय, तर मग आता मंगळसूत्र घालून घेऊयात का? कल्पना अर्जुनकडे मंगळसूत्र देते आणि घाल तन्वीला असं बोलते. तितक्यात तन्वी ओरडते की कोण आहे तिकडे? तितक्यात सायली बँडवाल्यांच्या वेशामध्ये तिथं येते आणि सांगते की अर्जुन सरांची बायको सौ सायली अर्जुन सुभेदार, आणि आपल्या अंगामध्ये असलेला पोशाख काढून टाकते. मी आलीये ठरल्याप्रमाणे माझ्याच नवऱ्याशी लग्न करायला. आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो सायलीला अचानक तिथे पाहून. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.